छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळच्या डोंगर रांगांच्या पलीकडे देवपूर नावाचं एक लहानसं गाव वसलेलं आहे। हे गाव वरून साधं पण आतून दडपलेलं आहे। सकाळी गाई म्हशींच्या घंटा वाजतात, शेतात लोक राबत असतात, पण सूर्य मावळताच संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरतं। लोक दारं बंद करून बसतात, रस्ते ओस पडतात, कोणीही रात्री बाहेर पडत नाही, कारण गावाच्या टोकाला असलेलं एक जुनं भग्न मंदिर, काळेश्वराचं मंदिर, दाट झाडांनी वेढलेलं हे मंदिर सदैव धोक्यात दडलेलं असतं। आजूबाजूला पक्षी प्राणीही जात नाहीत। लोक म्हणतात तो रस्ता मृत्यूचा आहे। गावातील वृद्ध नेहमी सांगतात, शंकरशास्त्री नावाचा विद्वान पण लोभी पंडित इथे राहत होता। त्याचा अहंकार इतका मोठा की लोकांना तो त्रास द्यायचा आणि शाप द्यायचा। शेवटी लोकांनी त्याला बहिष्कृत केलं। रागाने त्याने स्वतःच्या प्राणांवर काळा यज्ञ केला आणि तो मेल्यावर त्याचं रूपांतर ब्रह्मराक्षसात झालं। तेव्हापासून गावात विचित्र मृत्यू, लोकांच्या गायब होण्याच्या घटना हळूहळू घडू लागल्या। कोणीही त्या मंदिराच्या जवळ जाण्याची हिंमत करत नव्हतं। मुंबईहून आलेला पत्रकार अभिजित देशमुख या दंतकथेवर रिसर्च करण्यासाठी देवपूरला पोहोचतो। तो हुशार, धाडसी आणि विज्ञानावर विश्वास ठेवणारा। भूतप्रेत, अंधश्रद्धा यांचं खंडन करणं हाच त्याचा उद्देश होता। गावात पोहोचताच त्याला जाणवतं लोक मुद्दामून काहीतरी लपवत आहेत। चौकात बसलेले म्हातारे त्याच्याकडे टक लावून पाहतात। एक वृद्ध मनुष्य हळू आवाजात त्याला सांगतो, तू जिथं आलायस तिथं जीव वाचणं कठीण आहे। काळेश्वराच्या वाटेला पाय टाकू नकस, नाहीतर फुकट जीवानी जाशील। अभिजित हसतो, हे सगळं अंधश्रद्धा आहे, मी ते सिद्ध करून दाखवणार। त्या रात्री अभिजित कॅमेरा आणि टॉर्च घेऊन जंगलाच्या वाटेला निघतो। चांदणं धुसर पडलं आहे, झाडांच्या सावल्या भयानक राक्षसी आकृत्या तयार करतात आणि अचानक झाडांमधून कुजबुजल्यासारखा आवाज, स्वाहा स्वाहा असा काहीसा तो आवाज असतो। अभिजित टॉर्च लावतो पण काहीही दिसत नाही। क्षणातच प्रकाश एका चेहऱ्यावर पडतो, जळालेला चेहरा, कपाळावर मोठा टिळा आणि डोळ्यात लालसर ज्वाला। त्याने एक भीषण हास्य केलं। अभिजित किंचाळून मागे सरकला। क्षणात सगळं शांत झालं, जणू काहीच घडलं नव्हतं। दुसऱ्या दिवशी गावातील वृद्ध पंडित रामभटजी त्याला भेटतात। ते कुजबुजत म्हणतात, शंकरशास्त्री हा विद्वान होता पण लोभी। त्याने लोकांच्या आयुष्याशी खेळ केला। जेव्हा त्याला बहिष्कार घालण्यात आला तेव्हा त्याने काळा यज्ञ करून प्राण दिले। विद्वान माणूस मृत्यूनंतर दुष्ट झाला की तो ब्रह्मराक्षस बनतो। तो केवळ आत्मा नाही, तो विद्वता, मंत्रशक्ती आणि दुष्टपणा यांचं एकत्रित रूप आहे। त्यामुळे त्याला नष्ट करणं जवळजवळ अशक्य आहे। त्यावर अभिजित विचारतो, पण यावर काहीतरी उपाय असेलच की? हो, एक मात्र उपाय आहे, महायज्ञ। पण तो करायचा म्हणजे मृत्यूला आमंत्रण। अभिजित ठरवतो की तो मंदिरात शिरणारच। जंगलातून वाट काढत तो भग्न मंदिरात पोहोचतो। आतमध्ये काळोख दाटून आलेला असतो। कोळ्यांचे जाळे, वटवाघुळांचा आवाज। गाभाऱ्यातल्या दगडाखाली त्याला तांब्याची पेटी मिळते। त्यात जुनी हस्तलिखित, त्यात लिहिलं असतं, महायज्ञ करूनच ब्रह्मराक्षस शांत होईल, पण मंत्रोच्चारात जर चूक झाली तर सहभागीचे आत्मे त्यांच्या जीवावर बेतू शकतं। अभिजित वाचून हादरतो। आता दररोज गावात नवनवीन भयानक घटना घडू लागतात। एका रात्री गायींचा संपूर्ण कळप अंगणात मृत सापडतो, तोही रक्ताने माखलेला। विठ्ठल नावाचा 10 वर्षाचा मुलगा झोपेतूनच अचानक गायब होतो। रात्री गावभर लालसर ज्वाला फिरताना दिसतात। गावकरी संतापतात, हे सगळं तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे ब्रह्मराक्षस जागा झाला आणि अभिजितला हाकलून देण्याची वेळ येते। पण तो ठरवतो, मी सत्य शोधल्याशिवाय जाणार नाही। तो काही गावकऱ्यांना गोळा करतो जे त्याच्यासारखेच निर्भीड असतात।
ती वादळी रात्र होती. विजांचा कडकडाट. गावाच्या सीमेवर ब्रह्मराक्षस प्रकटतो. प्रचंड मोठा देह, लालसर आभा, डोळ्यात रक्ताची तहान. तो मोठ्याने ओरडतो, माझा यज्ञ अपूर्ण आहे. तुझं रक्त प्यायल्याशिवाय मी शांत होणार नाही. तो झाडं उन्मळून टाकतो, झोपड्या फोडतो. गावकरी किंचाळत पळत सुटतात. अभिजित ठरवतो, यज्ञ करूनच त्याला थांबवावं लागेल. काही धाडसी गावकरी त्याला साथ देतात. जंगलातल्या प्राचीन यज्ञकुंडात तयारी सुरू होते. धूप, मंत्र, वेदी सगळं सज्ज. प्रत्येकाला ठाऊक आहे ही लढाई जीवघेणी आहे. यज्ञ सुरू होताच प्रचंड मोठं वादळ उठतं. ब्रह्मराक्षस गर्जना करत प्रकटतो. त्याचा आक्रोश, तुम्ही मला थांबवू शकणार नाही. तो यज्ञकुंड फेकून द्यायचा प्रयत्न करतो. अभिजित आणि पंडित मंत्रोच्चार थांबवत नाहीत. विजांच्या प्रकाशात संग्राम सुरू होतो. गावकरी झगडतात. काहींना तो ठार मारतो. मंत्रोच्चार वाढत जातो आणि ब्रह्मराक्षसाचा देह हादरतो. शेवटी यज्ञ पूर्णत्वाला पोहोचतो. ब्रह्मराक्षस किंचाळतो, नाही. त्याचा देह ज्वालांनी वेढला जातो आणि तो आकाशात विलीन होतो. संपूर्ण गाव सुटकेचा निश्वास टाकतं. अनेक लोकांना यामध्ये त्यांचे प्राण गमवावे लागतात. पण आता आपलं गाव ब्रह्मराक्षसाच्या या शापापासून मुक्त झालंय. यामुळे सर्वजण अभिजितला नायक मानतात. पण त्या रात्री अभिजित एकटाच खोलीत बसलेला असतो. आरशात त्याचा चेहरा दिसतो. त्याच्या डोळ्यात लालसर झळाळी चमकते आणि त्याच्या कानाशी एक कुजबूज ऐकू येते. मी तुला सोडलं का असं वाटतंय? आता तूच माझा वारस आहेस. आरशात अभिजितच्या मागे उभा असतो तो ब्रह्मराक्षस. म्हणजे हा शाप इथे संपलेला नाही, तर अभिजितच्या रूपात त्याने पुन्हा जन्म घेतलाय. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूलाच येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.